चला, जय सद्गुरू. मी इथं हिरव्या चण्याची भाजी बनवते. त्याच्यासाठी बघा, खोबरं, कांदा असं सगळं तव्यावर भाजून घेते आणि भाजलेले आता नंतर मिक्सरला बारीक करून घेईल. आता इकडे मी चणे शिजायला टाकते. हे बघा, हिरवे चणे, हळद, मीठ असं 2-3 शिट्ट्या घेईल. आणि इकडे बघा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण असं बारीक करून घेतलं मिक्सरला. इकडे बघा, तेल टाकलं आणि इकडे तेजपत्ता टाकला, दळलेला मसाला टाकला. तेल सुटेपर्यंत असं परतवून घेईल. हे बघा, आणि इकडे आपण खोबरं, कांदा असं दळलेलं भाजलेलं होतं ना, मग तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत. इकडे आपण मसाले घेतले, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर असं तेलामध्ये असं परतून घ्यायचं थोडंसं. आणि तेल सुटेपर्यंत हे बघा असं परतून घ्यायचं चांगलं. हे बघा किती भारी मसाला. इकडे आपला शिजवलेले चणा टाकले थोडेसे, असं परतून घ्यायचं. हे बघा, सगळे चणे टाकून दिले. आणि इकडे मी गरम पाणी पण ठेवलेलं बोगणीमध्ये. हे गरम पाणी टाकते सगळं. हे बघा, पाहिजे तेवढी आपल्याला घट्ट पातळ अशी भाजी. हे बघा, भाकरींसोबत जरा पातळच लागते भाजी. आधी मीठ टाकलेलं, आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं. हे बघा, अशी भाजी आपली भाजी रेडी आहे. बघा किती छान तरी आली. आणि इकडे मी बाजरीच्या भाकरी पण बनवल्या. हे बघा, आपली झणझणीत अशी भाजी भाकरी रेडी आहे. हे बघा, छान.